तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. आज अपडेट व्हिडिओच आहे, कारण की आज कोणताही ट्रेड एक्झिक्यूट केलेला नाही आहे. 11 वाजेपर्यंत मी मार्केट बघितलं, बट 11 वाजेपर्यंत कोणताही ट्रेड ट्रिगर्ड नाही झाला. त्यानंतर मी बाहेर गेलेलो होतो. थोडंसं काही पर्सनल कमिटमेंट्स होते, त्याच्यामध्ये मी जरा बिझी होतो. तर त्यानंतर मी मार्केटला बघितलेलं पण नाही आहे आणि ट्रेड पण एक्झिक्यूट केलेलं नाही आहे. इथे तुम्हाला दिसेल टोटली ऑर्डर बुक जी आहे ती टोटली खाली आहे आणि पोझिशन जर बघाल तर पोझिशन पण टोटली खाली आहे. आज निफ्टी आणि बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी होती आणि या इयरची लास्ट एक्सपायरी होती. तर मी ट्रेड करणार होतो, बट बरं झालं की नाही केलं, कारण की आज टोटली जो दिवस होता तो टोटली नॉन डायरेक्शनल प्लेयरचा होता आणि त्यांचं चांगलं प्रॉफिट झालेलं असेल. मार्केटने कोणत्याही साईडला डायरेक्शन नाही दाखवलेलं आहे. तर आज तसंही आपण जो दिवस आहे आपण सिक्युअर केलेला आहे, त्यामुळे आज टोटली ऑर्डर बुक पण आणि पोझिशन पण टोटली खाली आहे. तरी आपण डिस्कस करून घेऊ की एक्झॅक्टली मार्केटने कशाप्रकारे रिॲक्ट केलेलं आहे ते. फर्स्ट आपण निफ्टीपासून डिस्कस करून घेऊ. निफ्टीची ओपनिंग चांगलीच गॅपअप होती. पीडेच्या वर यांनी ओपनिंग दिलेली होती. कालचा जो बुलिश सेंटिमेंट होता त्याला याने फॉलो केलं. ओपनिंग झाल्यावर थोडीशी अपसाईडला मोमेंटम दाखवलेली आहे आणि यानंतर यांनी डाऊनसाईडला मुवमेंट केली. ही जेव्हा रेंज क्रिएट होत होती तर मी या कॅन्डलनंतर एक्सपेक्ट केलेलं होतं की ही कॅन्डल जर खालच्या साईडनी ब्रेकडाऊन देईल तर या कॅन्डलमध्ये मी एंट्री घेणार होतो, कारण की जवळपास 11 वाजेच्या दरम्यानची ही रेंज होती. बट या कॅन्डलने एवढा काही खास परफॉर्म केला नाही आहे. वरच क्लोजिंग दिली आणि त्यानंतर व्होल्टिलिटी वरच्या साईडनी क्रिएट झाली. तर मी सिस्टम क्लोज केला आणि माझ्या कामाने बाहेर निघून गेलेलो होतो. त्यानंतर तर ही व्होल्टिलिटी केली, मार्केट थांबलं, पुन्हा मोमेंटम दिली, पुन्हा मार्केट थांबलं. त्यानंतर तर हीची जी रेंज होती ही टोटली साईडवेज टू व्होल्टाईल होती. लास्टला मोमेंटम केलेला आहे. तर एवढ्या मोमेंटममध्ये तर तसंही आपण जास्त काही एंट्री करत नाही आणि क्लोजिंग पण दिलेली आहे, तर ऑलमोस्ट रेंजच्या मध्येच आहे. तर मंथली एक्सपायरी जी अकॉर्डिंग पाहिजे होती त्या अकॉर्डिंग नव्हती, कारण की तुम्ही जर बघाल तर इथे मोमेंटम केलं, खाली आलं, पुन्हा थांबलं, मोमेंटम केलं, पुन्हा थांबलं, मोमेंटम केलं, पुन्हा थांबलं, पुन्हा मोमेंटम केलं आणि क्लोजिंग दिलेली आहे. तर एवढी काही खास आज मुवमेंट नव्हती. निफ्टी तर टोटली साईडवेज टू व्होलेटाईल होतं. आणि यासोबत बघून घेऊ की बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे मुवमेंट केलेली आहे ती. बँक निफ्टी पण गॅपअप होतं. यांनी पण बुलिश सेंटिमेंट कंटिन्यू ठेवलेले होते. फर्स्ट कॅन्डल यांनी स्ट्रॉंगली बुलिश क्रिएट केलेली, बट क्लिअरिटी तर होती. इथे थोडा वेळ थांबून ब्रेकआउट दिलं असतं तर आपण वरच्या साईडने होतो. बट यांनी रिव्हर्सल दाखवलेला आहे शार्पली, जो की या कॅन्डलमध्ये तर अग्रेसिव्हली सेलिंग दिसत होती. तर या कॅन्डलचा रेफरन्स पकडून मी इथे सेलिंग साईड रेडी झालेलो होतो, जे की मी सेम सांगितलं निफ्टीमध्ये होतं. इथे यांनी रेंज क्रिएट केली. ही कॅन्डल मला सॉलिड दिसलेली, बट क्लोजिंग यांनी या लेवलच्या वरच दिलेली आहे. तर हा तसंही आपण इग्नोर केलेला आहे. सेम निफ्टीसारखं यांनी पण ब्रेकआउट दाखवलं, पुन्हा रेंज क्रिएट केली, पुन्हा थोडंसं मोमेंटम केलं, पुन्हा व्होल्टिलिटी क्रिएट केलेली आहे. जी क्लोजिंग दिलेली आहे ती पण रेंजमध्येच आहे. दोन्ही इंडायसेसमध्ये ज्या प्रकारे मी एक्सपेक्ट केलेलं होतं त्या अकॉर्डिंग मार्केटने मुवमेंट केलेली नाही आहे. तर 11 वाजेपर्यंतच मी मार्केट बघितलं, त्यानंतर तर मी वॉच केलं पण नाही आहे. तर त्या अकॉर्डिंग आज आपला एकही ट्रेड एक्झिक्यूट झालेला नाही आहे. दोन्ही इंडायसेसनी आज टोटली नॉन डायरेक्शनल प्लेयरनाच प्रॉफिट करून दिलेलं आहे. जे पण डायरेक्शनल प्लेयर असतील त्यांनी इथे जर सेलिंग केलं असेल तर ही मोमेंटम कॅप्चर केलं असेल. त्यानंतर तर ही एवढी काही खास मुवमेंट नव्हती. तर यानंतर तर मार्केटला अवॉइड करणंच बेटर होतं, कारण की कोणत्याही साईडला मार्केटने मोमेंटम दिलेली नाही आहे. तर हा आजचा फक्त अपडेट व्हिडिओज होता. तुम्हाला सांगायचं होतं की आज आपल्या सेटअप अकॉर्डिंग कोणताही ट्रेड ॲक्टिव्ह झालेलं नाही आहे आणि आपण कोणताही ट्रेड एक्झिक्यूट केलेलं पण नाही आहे. तर आज आपली 2023ची लास्ट एक्सपायरी संपलेली आहे. उद्यापासून न्यू इयरची जे एक्सपायरी आहे ते स्टार्ट होईल. तर उद्या कशाप्रकारे मार्केट राहील ते आपण लाईव्हमध्ये बघूच. आणि तसंही मी आज लाईव्ह 11 सव्वा 11 वाजता बंद केलेली होती आणि सांगितलेलं होतं की आज सिक्युअरली प्ले करा, कारण की मला दिसत नाही आहे मार्केट जास्त मुवमेंट करेल ते, आणि तेच मार्केटने आज केलेलं आहे. तर आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या अपडेट व्हिडिओमध्ये आणि लाईव्ह स्ट्रीम पण उद्या कंटिन्यू करू. तुम्हाला पण आमच्यासोबत लाईव्ह स्ट्रीम जॉईन करायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. पूर्ण डिटेल तुम्हाला तिथे मिळून जाईल. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.